साठी येतोय आलाय आपल्या गोलंदाजीचा पहिला षटक हाताळतोय संघाचा देखील पहिला षटक पंच मात्र आमच्याकडे ग्रीन सिग्नल देत आहेत स्ट्राइक एंडला फलंदाजी करतोय तो सुबोध घुमेश्वर या संघाचा ऑफ साइडला पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झेल मात्र दंडीली दान केली जाते चुकी मात्र करणं होते ती म्हणजे फणसवाडी या संघाच्या ऑफ साइडला क्षेत्ररक्षकाकडून आणि त्याचा फायदा मात्र सुवर्ण संधी जाते ते सुबोधच्या विपक्षामध्ये या संधीचा मात्र किती फायदा घेतोय काय पाहूया तो म्हणजे सुबोध या स्पर्धेला सन्माननीय आदरणीय राजेजी गायकर साहेबांच्या माध्यमातून 501 रुपयाची रोख रक्कम दिली गेली आहे त्यांचं देखील आरसीसी गलवाडी या संघाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद लाख मोलाचं सहकार्य केलात आणि बहुमूल्य वेळ काढून या स्पर्धेसाठी दाखल झालात आता मात्र सुवर्ण संधी मिळाली ती सुबोधला त्याचा फायदा घेतोय का युवा स्टार गोलंदाजी हर्ष अगो टप्प्याची गोलंदाजी लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न एक धाव परिपूर्ण एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात आहे चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे ते ज्याला फणसवाडी या संघामध्ये बाहुबली म्हणून ओळखलं जातं तो क्षेत्ररक्षणासाठी दाखल आहे मित्रांनो या फणसवाडी या संघामध्ये जे 4 खेळाडू आहेत ना ते आज गावावरून या स्पर्धेसाठी दाखल झालेले आहेत त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद आणि स्ट्राइक एंडला येऊन ठेपतोय तो घुमेश्वर या संघाला बिलॉंग करणारा खेळाडू ज्याची एक थोर समाजसेवक म्हणून ज्याची ओळख झाली तो खेळाडू आहे तो सचिन गायकर स्ट्राइक एंडला येऊन ठेपतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज हर्ष अगो टप्प्याची गोलंदाजी ऑफसाइडला खेळण्याचा प्रयत्न सीमारेषेकडे चेंडू जातोय काय अनुभवपणाला लागतोय काय नाही एक धाव परिपूर्ण एकेरीचं 1 बाउन्स 2 बाउन्स जातोय सीमारेषेवर पार येतोय खणखणीत चौकार डीजे कारण विश्वासला आणि जितू मागावकरांना माहिती आहे की फणसवाडी या संघाकडे देखील मापक अशी फलंदाज आहेत पण आणि आपल्याकडे देखील सचिन गायकर सारखा फलंदाज आहे मोठे फटके नक्कीच खेळण्याचा प्रयत्न करेल कारण त्याचा जर्सी क्रमांक आमच्यापर्यंत पोहोचत नाही मला वाटतं ट्रिपल 1 का त्याने टाकला आणि शेवटला 7 टाकलाय म्हणजे तुमच्याकडे 7 देत आहेत का पाहूया आपल्या मोठा फटका लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न एक धाव परिपूर्ण एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करण्यात थोडीशी मिस्टेक होते जातो सीमारेषे पार येतोय खणखणीत चौकार याचबरोबर वाढती धाव संख्या होती ती घुमेश्वर या संघाची 9 सचिनने मात्र हॅट्रिकचा चान्स आहे चौकारांची हॅट्रिक होते काय हर्षदच्या गोलंदाजीचा मात्र समाचार घेतले 4 चेंडू फेकले गेले आहेत आणि 9 धावा खर्च केले जाते युवा स्टार गोलंदाज आहे पण अनुभवी फलंदाज आहे तिसरा चौकार लगावण्याचा प्रयत्न करत होता पण अगदी मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण मात्र तैनात एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करते रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय 2 धावा परिपूर्ण 2च धावेवरती समाधान मानतायत आणि 2 धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय धाव संख्या मात्र होती ती 11 5 चेंडूवरती धन्यवाद आपण बहुमूल्य वेळ काढून या स्पर्धेसाठी आलात अगदी तिघांचे देखील राजेश गायकर साहेब असतील विनायक काते साहेब असतील भरत गायकर साहेब यांचं मनपूर्वक आभार मानतो अगदी सामन्यामध्ये रंगतदार मजा येते अगदी धाव संख्या होती ती 11 सचिनची वैयक्तिक धाव संख्या होती ती 10 हर्ष गोलंदाजी मार्कवर सज्ज ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण मात्र तैनात सुशांत कोटकर कुठलीही चुकी न करता एकच धावेवरती मात्र समाधान मध्ये अचूक क्षेत्ररक्षण होतंय तो फणसवाडी या संघाकडून 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर घुमेश्वर या संघाची धाव संख्या होती ती 12 थोडंसं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो विनंती करतो तिसरा सामना चालू आहे अजून पहिल्या साखळीतील देखील खूप सामने बाकी आहेत आपल्याला बरोबर 5 वाजेपर्यंत फायनलिस्ट पर्यंत पोहोचायचं आहे कुठल्याही ओव्हरमध्ये आपल्याला कंजूशी करायची नाही आयोजकांना म्हणून विनंती करतोय आपण थोडंसं सहकार्य करायचं आहे आता मात्र गोलंदाजीवरती विश्वास दाखवला जाईल डावखुरा गोलंदाज आहे तो म्हणजे सुशांत कोटकर गोलंदाजी मार्कवर सज्ज पण स्ट्राइक एंडला फलंदाजी करतोय तो घुमेश्वर या संघाला बिलॉंग करणारा खेळाडू सचिन गायकर समाजसेवक ज्यांची ओळख झाली गेल्या वर्षी आम्हाला तळा तालुक्यातील काही आजारीग्रस्त होते त्यांना जवळजवळ 70 ते 80 हजाराची मदत केली होती असे हे समाजसेवक आहेत फुलटॉस घेण्याचा प्रयत्न करत होते पण थोडीशी कीपर कडून मिस्टेक होते एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत का एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावा घेण्यामध्ये रोखू शकलं नाही ते फणसवाडी या संघ
अगदी 2 धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या होती ती 14. अगदी सुशांत कोटकर गोलंदाजीमध्ये डावखुरी गोलंदाज आहेत, ज्याने गवळी प्रीमियर लीग गाजवली होती गेल्या 2 वर्षापूर्वी आणि संघामध्ये नंतर चांगला प्रवेश केला. त्याच्यानंतर अचूक गोलंदाजी आपल्या संघासाठी करतात. फुल टॉल मिळाला त्याला फायदा होतो का पॉईंट क्षणी खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात, अचूक क्षेत्ररक्षण सजवलं जाते आणि एकच धावेवरती समाधान मानतात. स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतो. धाव संख्या मात्र होती ती 15. घुमेश्वर या संघाची बिनबाद 15. अचूक फलंदाजी देखील सलामीवीर जोडी करते ती म्हणजे सुबोध आणि सचिन. सचिन मात्र आपल्याकडे स्ट्राईक ठेवली जाते. सचिन मात्र अचूक फलंदाजी करतोय. त्याची वैयक्तिक धाव संख्या होती ती 16. संघाची त्याची 14 ना. सचिनची वैयक्तिक धाव संख्या होती 14. पंच मात्र आमच्याकडे वळत आहेत, दोन्ही हात समांतर करतायत आणि वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. घुमेश्वर या संघाला बोनस मानावा लागेल आणि स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातो. धाव संख्या होते ती 16. सुशांतला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. दुसरा षटक हातात आहेत संघाकडून आणि वैयक्तिक पहिलं षटक. अगदी चेंडू फेकले गेले 2. अचूक गोलंदाजी करावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत आहेत पण कुठेतरी अपयशी पडतायत ते सुबोधला मात्र मोठे फटके अनुभवपणाला आणावा लागेल, कारण विश्वासाने आपल्याला सलामीवीरसाठी पाठवले गेलंय ते कर्णधाराने आणि तो अनुभव मात्र पणाला लावावा लागेल. कारण नेहमी मागच्या मोसमामध्ये आम्ही मला वाटतं मुकेशला स्ट्राईक एंडला पाहायचो, पण आता मात्र सुबोधवरती विश्वास दाखवला जातोय आणि तो अनुभव मात्र पणाला लावावा लागेल. सचिन कुठेतरी मार्गदर्शन करताय पण शैलेश देखील अगदी गोलंदाजाला मार्गदर्शन करताय. कुठल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात, कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसतोय तो घुमेश्वर या संघाला. बॅक टू डग आउट सुबोध. दोन्ही संघ अगदी फणसवाडीचे युवा स्टार आमचे सगळे टाळ्यांच्या गडगडामध्ये अगदी शाबासकी दिली जाते ते सुशांत कोटकर यांना. पण सुबोधची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत, ज्यांची मसरा प्रीमियर लीग मध्ये भूमी 11 या संघाकडे अगदी आयकॉन प्लेअर म्हणून ज्यांची बोली लागली गेली आहे ते जितू महागावकर आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाजी करतायत. स्वतःवरती विश्वास घेतलायत. अको टप्प्याची गोलंदाजी पंचांकडे अपील करतायत. कुठल्याही गोष्टीचं दडपण न घेता निर्धाव चेंडूची सांगता करतायत. कुठेतरी स्तब्ध ठेवलंय ते जितू महागावकर यांना. सुशांत कोटकर मात्र वर्चस्व करतायत गोलंदाजीतून. मानावं लागेल ते या गोलंदाजाला. कमबॅक केलं या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीतून. अगदी चेंडू फेकले गेले आहेत ते. पुढील होणारा सामना आहे तो तिसरा षटक संपल्याच्या नंतर मी विनंती करतो शिलीम आणि राडाड या संघाला की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. जितू मागावकर 1 रन घेण्याचा प्रयत्न करत होते पण मात्र सचिनने माघारी परतवलंय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर घुमेश्वर या संघाची धावसंख्या मात्र 16 होते. तिसऱ्या षटकातील कोणावरती विश्वास दाखवतायत ते शैलेश गायकर स्वतः कर्णधार. नेहमी शैलेश गायकर आपल्याकडे गोलंदाजीसाठी आमंत्रित होतात, आता मात्र युवा स्टार गोलंदाज घडवण्याचा प्रयत्न करतायत आणि तेवढा विश्वास दाखवला जातोय काय, कारण मला वाटतं विश्वास दाखवला जाईल गोलंदाजावरती. युवा स्टार गोलंदाज आहे ज्याने मला वाटतं निजामपूर प्रीमियर लीग गाजवली, ज्याने अंतर्गत प्रीमियर लीग गाजवली तो युवा स्टार गोलंदाज राज, ज्याने फणसवाडी प्रीमियर लीग मध्ये पूर्ण या टुर्नामेंट मध्ये राज केला होता तो राज युवा स्टार गोलंदाज आमंत्रित झालाय. आणि स्ट्राईक एंडला फलंदाजी आहे तो अनुभवी फलंदाज, एक समाजसेवक ज्याची ओळख झाली तो सचिन गायकर. अनुभवपणाला लावतोय काय, कुठला खेळ आता मात्र अनुभव लावतोय. एक अनुभवी फलंदाज मापकाचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करेल. अनुभव कामाला येतोय की युवा स्टार गोलंदाज अनेक इतिहास घडवतोय. पाहूया आपल्या संघासाठी 14 वर्षाचा खेळाडू आहे राज, अचूक गोलंदाजीमध्ये माहीर आहे पण अनुभवी फलंदाज सचिन. अगुटप्प्याची गोलंदाजी अगदी स्तब्ध ठेवलंय, वर्चस्व केलंय गोलंदाजीतून तो राजला देखील टाळ्यांचा कडकडाट होतोय पण सचिनकडे देखील अजून 5 चेंडू हाताळण्याची सुवर्ण संधी आहे. मापक असं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात. शरद सारंगे साहेब या फणसवाडी या संघ निजामपूर शहरातून आहे, त्या विभागातून आहे फणसवाडी या संघ.
पण हा 14 वर्षाचा खेळाडू जी निजामपूर प्रीमियर लीग झाली, जी अंतर्गत प्रीमियर लीग झाली, त्याच्यामध्ये अचूक अशी गोलंदाजी करून त्या संघाला विजयी करून ठेवलं होतं. आता मात्र सचिन देखील अनुभवी आहे. पाहूया कुठला अनुभव कामाला येतो. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात काय? अगदी चांगलं क्षेत्ररक्षण बाहुबलीकडून आणि पंचांचा आकाशाकडे बोट जाते. मोठा हादरा बसतोय तो भुमेश्वर या संघाला. ही चुकी कदाचित महागात पडते काय भुमेश्वर या संघाला. अगदी एक धावेबरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतो. धाव संख्या होते ती 17 आणि मात्र भुमेश्वर या संघाला मिळाले 17. जी सांगता केली होती थोडीशी कीपर कडून मिस्टेक झाली आणि त्याचा फायदा होतोय काय? एक रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आपण एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावा परिपूर्ण घेत आहेत. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि 2 धावेवरती समाधान मानता स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 19 90. अगदी भैरवी षटकातील चेंडू बाकी आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडला स्वतः कर्णधार 1-2 मोठे फटके, आपल्या 3 मोठे फटके आणावे लागतील. मापक असं टार्गेट ठेवावं लागेल तर फणसवाडी या संघासमोर. त्यांच्याकडे देखील मापक असे फलंदाज आहेत. पण हर्ष राज मात्र आपल्या गोलंदाजीतून राज गाजवतो या मैदानामध्ये. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. बाहुबलीकडून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. थोडंसं एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात, यशस्वी होत आहेत. 2 धावा देखील परिपूर्ण. पंचांचं मात्र अपील केली होती पण पंचाने कुठल्या गोष्टीचं टेन्शन न घेता एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावा देखील परिपूर्ण. या 2 धावेबरोबर संघाची वाढती धाव संख्या होती ती 21-21. 2 लॉस घुमेश्वर. सर 3 धावा ना? 3 ओके. 3 धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या होती ती 22-22. या 3 धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या होती ती 22. 2 लॉस घुमेश्वर. राज मात्र अचूक गोलंदाजी करतोय. अगदी चेंडू फेकले गेलेले आहेत ते 4. 2 चेंडू मात्र या षटकातील बाकी आहे. भैरवी षटकातील अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल ती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला मिडविकेटच्या डोक्यावर. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. बाहुबली एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात काय? हो, थोडीशी कीपर कडून मिस्टेक झाली पण त्याचा फायदा मात्र भुमेश्वर या संघाला झाला. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न केला होता. शैलेश गायकर थोडीशी अगदी बातचीत करतात बाहुबलीकडे पण एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर झालं आणि 2 धावा परिपूर्ण. 2 धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या होती ती 24. 2 लॉस घुमेश्वर, ज्याचा जर्सी क्रमांक 24 आहे आणि आपल्या सुकन्याचं नाव आपल्या मागे टाकलंय ते जर्सी क्रमांक घालून खेळतोय तो जितो महागावकर स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू कदाचित असू शकतो. कुठं पॅची गोलंदाजी, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. झेल घेण्याचा प्रयत्न करत होता पण अपयशी ठरला जातोय आणि त्याचा क्रमांक जातोय सीमारेषेवर. येतोय खणखणीत चौकार. डीजे अगदी या चौकाराबरोबर संघाची वाढती धावसंख्या होते ती 28 कंपल्सरी बनवाव्या लागतील ती 18 चेंडू 29 ही धावसंख्या बनवावी लागेल ती फणसवाडी या संघाला. टॉस साठी यायचंय मी विनंती करतो राहटाड संघ तुकारामजी खेडेकर साहेब यांच्या शुभ हस्ते रायगड भूषण ज्यांना मिळालंय ते आमचे गवळी समाजाचे तळा तालुक्याचे मार्गदर्शक एक आधारस्तंभ तुकारामजी खेडेकर साहेबांच्या शुभ हस्ते अगदी टॉस केलं जाते. शिलीम संघ आणि राहटाड संघामध्ये नाणेफेक केली जाते. घुमेश्वर या संघाला देखील विनंती करतो क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय.
विश्वास थोडंसं सहकार्य करायचं. आपण क्विक फास्ट क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय. पतंग जे उडवतात त्यांना विनंती करतो, अगदी पतंग मैदानाच्या बाहेर उडवायचे आहेत आपण. पंचांकडे नवीन चेंडू द्यायचा आपण. ओके, मी विनंती करतो घुमेश्वर संघ क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय, थोडंसं सहकार्य करायचंय. कर्णधार विश्वास आपण थोडंसं क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय मित्रांनो. एक शिस्तबद्ध संघ म्हणून म्हसळा तालुक्यात ओळखला जाणारा घुमेश्वर संघ, शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर आणि विपक्षामध्ये आता फलंदाजी आमंत्रित केले जाईल ते फणसवाडी या संघ, राधाकृष्ण क्रिकेट मंडळ फणसवाडी. अगदी नाणेफेक झाला शिलीम आणि राटाड यांच्यामध्ये. शिलीम या संघाने नाणेफेक जिंकून आपला कॉल सांगायचा. नाणेफेकीचा कॉल जातो तो त्यांच्या बाजूने. एक शिस्तबद्ध म्हणून संघ ओळखला जाणारा संघ आहे तो घुमेश्वर संघ. लाईनअप मध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल होतोय. या स्पर्धेमध्ये जर आकाशबाटे आपण पाहिलं ना तर चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळत नाही. दुपारचं सत्र झाल्यानंतर या मैदानामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. कारण पहिल्या सत्रामध्ये जर वर्चस्व कोण करतात तर गोलंदाजांच्या बाजूने मला वाटतं पाहायला मिळते. कारण थंडीचे दिवस आहेत, अगदी हिवाळा चालू आहे, पण तो दबाव कदाचित दवाचे हे जे इथे पडलंय, दव पडलंय, त्याप्रमाणे अगदी गोलंदाजांची मापक अशी ही खेळपट्टी पाहायला मिळते. गोलंदाजी वर्चस्व करतायत. कारण आता तब्बल 30 ही धाव संख्या 18 चेंडूमध्ये कुठल्याही फलंदाजाला संघाला करता आली नाहीये. ती अगदी 29 वर आणून ठेवतात, 28 वर आणून ठेवतायत. म्हणजेच अगदी गोलंदाज इथे वर्चस्व पाहायला मिळत आहेत. फलंदाजाची कुठेतरी निराशकजनक परिस्थिती पाहायला मिळते. पण मी विनंती करतो फणसवाडी या संघाला सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल करायची आहे. क्विक फास्ट आपण वेळेला महत्व द्यायचं आहे, विनंती करतो. घुमेश्वर संघ जी शिलीम आणि राठाड या संघांमध्ये जी नाणेफेक झाली त्याच्यामध्ये शिलीम या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय तर राठाड या संघाला. सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होते ती फणसवाडी या संघाची. नेहमी स्ट्राईक एंडला एकदम सख्या भावासारखी सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होते ती. एका बाजूला स्वतः कर्णधार शैलेश गायकर, दुसऱ्या बाजूला डावकुरा फलंदाज म्हणून चौकार षटकारांची आतिषबाजी करणारा सुशांत कोटकर. गोलंदाजीतून मात्र कोणावरती विश्वास दाखवतायत. पहिला षटक कोणाकडे हाताळला जातोय कारण विश्वास कदाचित एका बाजूला असेल जितू महागावकर, गोलंदाजी मासवर नेहमी आमंत्रित असतो. दुसऱ्या बाजूला गेल्या मोसमामध्ये ज्याने अचूक गोलंदाजी करत आपल्या गावाला आपल्या संघाचं नाव ज्याने अनेक चषकावरती कोरलंय तो यश गायकर देखील एक युवा स्टार गोलंदाज आहे. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो, मी विनंती करतो. घुमेश्वर संघ थोडंसं स्पीडअप घ्यायचं. अगदी क्षेत्ररक्षण सजवून घेतलंय ते घुमेश्वर या संघाने. स्वतःकडे स्ट्राईक घेतोय डावकुरा फलंदाज. चौकार षटकारांची आतिषबाजी करणारा हा फलंदाज आहे ज्याने निजामपूर प्रीमियर लीग गाजवली, ज्याने अंतर्गत गाव प्रीमियर लीग गाजवली आपल्या फलंदाजीतून. तो फलंदाज स्ट्राईकला येऊन ठेपलाय तो सुशांत कोटकर आणि नॉन स्ट्राईकला आहे तो फणसवाडी या संघाचा स्वतः कर्णधार शैलेश गायकर. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो यश. या यशनेच ज्याच्या स्वतःच्या टुर्नामेंट होत्या 50,000च्या सुवर्ण महोत्सवामध्ये मालिकावीरचा किताब पटकावला होता, त्याचप्रमाणे त्याच्यावर या मोसमामध्ये देखील विश्वास दाखवला जातो. यशवरती अचूक गोलंदाजी करावी लागेल. सचिन वाजे जे खर्डी खुर्दचे आहेत त्यांच्याबरोबर नेहमी प्रॅक्टिस करत असतो नालासोपारामध्ये. आपल्या संघाकडून मात्र आता स्ट्राईक एंडला गोलंदाजी करतो तो यश. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल ते यशला. पण सुशांत कोटकर डावकुरा फलंदाज आहे. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. 18 चेंडू तब्बल बनवायचे आहेत त्या 29. पहिला चेंडू पंच मात्र आमच्याकडे वळतायत, कुठला डिसिजन देतात. पंच मात्र अवांतर दोन्ही हात समांतर करतायत आणि एक वाईटचा अवांतर धाव मिळते आणि स्कोअर बोर्ड उघडला जातोय. तो 2 या धावसंख्येने फणसवाडी या संघाची धावसंख्या होते ती 2. स्वतः स्ट्राईक एंडला येऊन ठेपता येते स्वतः कर्णधार शैलेश गायकर. मला वाटतं गेल्या 2 दिवसापूर्वीच त्यांनी
या दादर या मैदानामध्ये चांगली प्रॅक्टिस केली होती आणि काल देखील संध्याकाळी अगदी सर्व प्लेयर घेऊन आपण टर्फमध्ये चांगली प्रॅक्टिस करत होते, कारण या स्पर्धेमध्ये आपल्याला परिपूर्ण वर्चस्व ठेवायचं आहे. पण यश मात्र अचूक गोलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे. शैलेशसारख्या फलंदाजाला देखील स्तब्ध ठेवू शकतो, हे काबिलियत आहे त्याच्याकडे. पण कोण वर्चस्व करतोय? शैलेश ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव परिपूर्ण. पॉईंटच्या दिशेने मात्र अचूक क्षेत्ररक्षण. एकच धावेवरती समाधान मानतायत, पण स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धाव संख्येत होते बदल. धाव संख्या होते ती 3. अचूक फलंदाजी करण्यामध्ये ही जोडी मात्र माहीर आहे. जब हे दोन भाऊ मात्र मैदानामध्ये उभे आहेत ना, तोपर्यंत एकतर्फी सामना घेऊन जाऊ शकतात, पण त्यांना नमवण्याचा कारनामा देखील गोलंदाज करू शकतो तो यश. ही काबिलियत यशकडे, आत्मविश्वास आहे यशकडे. युवा स्टार गोलंदाज भुवनेश्वर या संघाचा. अकुळ खोलवर टप्प्याची गोलंदाजी अक्षरशः यार्करचा चेंडू लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात आणि एक धाव घेण्यामध्ये रोखू शकले नाहीयेत. एके धावेबरोबर थोडीशी मिस्टेक झाली कीपरकडून, त्याचा फायदा मात्र झालाय तो फणसवाडी या संघाला. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. ही चोरटी धाव घेतात. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 5. एक एक धाव आम्ही देखील मगाशी सांगितलं, एक एक धाव किती महत्वाची आहे शालेय जीवनामध्ये. अगदी आमच्या पत्रकार साहेबांना त्यांची पत्रकार परिषद देखील घ्यायची राजेश भाटे यांना, पण या षटकानंतर आपल्याला देखील सुवर्ण संधी दिली जाईल. खोलवर टप्प्याची गोलंदाजी अगदी निर्धाव चेंडूची सांगता करतोय. पंचांकडे अपील केली जाते, पण पंचां मात्र स्तब्ध राहतात आणि याचबरोबर अगदी निर्धाव चेंडूची सांगता करता कमबॅक केलं या गोलंदाजाने. अगदी धाव संख्येवरती तिथे स्थिरावले जाते 5 या आकड्यावर. अचूक गोलंदाजी करण्यामध्ये युवा स्टार गोलंदाज आहे तो राज. आपल्या या सामन्यामध्ये राज करतोय काय, पण डावकुडा फलंदाज सुशांत कोटकर मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर आहे आणि तो धाडस कदाचित करावी लागेल तो. निलेश धुमाळ साहेब कासेवाडी गावचे सुपुत्र आणि विजय तटकरे साहेबांचे आगमन झाले. कासेवाडी गावचे सुपुत्र आहेत. त्यांचं देखील आरसीसी गलवाडी या संघाच्या गावाच्या वतीने अगदी मनपूर्वक आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. बहुमूल्य वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी दाखल झालात. जाऊया आपण मैदानाकडे. यश मात्र अचूक गोलंदाजी करतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, पण अपयशी थोडंसं येतोय तो. सुशांतला मोठा आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण निर्धाव चेंडूची सांगता होते. मानावं लागेल या गोलंदाजाला यशला. अगदी तुल्यबल या खेळाडूला देखील मापक अशी चौका षटकाची आतिषबाजी करणाऱ्या फलंदाजाला मात्र स्तब्ध ठेवलंय आपल्या गोलंदाजीतून. 29 धावांचा पाठलाग करत असताना पहिला षटक अगदी चांगल्या प्रकारे हाताळतोय. धाव संख्या मात्र होती ती 6. 4 चेंडू फेकले गेलेले आहेत पहिल्या षटकातील, मात्र 2 चेंडू बाकी आहेत. यश मात्र आपल्या नावाप्रमाणे यशस्वी गोलंदाजी करतोय. अकुळ टप्प्याची गोलंदाजी, स्लोअरची गोलंदाजी, नियंत्रणामध्ये गोलंदाजी करतोय आणि कुठेतरी फसवलं जात आहे ते फलंदाजाला. अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. थोडीशी बातचीत करतायत कुठेतरी शैलेश गायकर, नेहमी मार्गदर्शन करत असतात ते सुशांत यांना की कुठल्या पद्धतीने फलंदाजी झाली पाहिजे. पण अगदी धाव संख्या होते ती 6. 5 चेंडू 6 ही धाव संख्या होते. शेवटचा चेंडू मात्र बाकी असेल या षटकातील. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. पाहूया किती धावांपर्यंत मजल मारतात. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. अचूक क्षेत्ररक्षण मात्र करावं लागेल. थोडीशी मिस्टेक होते, त्याचा मात्र फायदा घेत आहेत तो फणसवाडी या संघाचे दोन्ही सलामीवीर. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि 2च धावेवरती समाधान मानतात. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद संघाची वाढती धावसंख्या होती ती 8 फणसवाडी या संघाची. आता मात्र आपण सुवर्ण संधी देतोय ते पत्रकार राजेश भाटे यांना.
2 वर्ष पण क्लिअरिटी भाई बाप आहे. हा आणि एक लूप पाहिजे तर बोल. 40,000 5,000 तू ठेव. अरे बाबा चांगला कार्ड आहे. हे काय होतं ते नाही म्हटलं भाई तो अटकला तर भाई पैसा वापस मला माझ्याकडे आहे. मी बघ तुला एक सिस्टम सांगतो बनवून देतो. थँक्यू राजेजी बाटे साहेब. आपण देखील पत्रकारात उद्या देखील आम्हाला अनेक मुलाखती पाहायला मिळतील. अगदी पहिल्या चेंडूवरती याच मैदानावरती ज्यांना उमरान मलिकची पदवी दिली होती पण नंतर त्यांना एक घुमेश्वर एक्सप्रेसच्या पहिल्या चेंडूवरती आधी खणखणीत षटकार लगावला गेला तो शैलेश गायकर याने आणि त्याच्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता देखील केली. आपल्या गोलंदाजी कमबॅक केलंय मानावं लागेल या गोलंदाजाला. लेग साईडला घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण मात्र देण्यात एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात यशस्वी होत आहेत. काय एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात यशस्वीरित्या होत आहेत. अगदी 2 धावेवरती स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 16 नो लॉस बनसवाडी. घुमेश्वर या संघाच्या गोलंदाजाला मात्र जितू महागावकर घुमेश्वर एक्सप्रेसला अचूक गोलंदाजी करावी लागेल. अनुभव मात्र पणाला लावावा लागेल कारण येणाऱ्या 27-28 डिसेंबरला मसरा प्रीमियर लीग मध्ये आपल्याला देखील आयकॉन प्लेअर आहात. आता मात्र घुमेश्वर हुकमी एक्का म्हणून आपल्याला ओळखलं जातं. तो प्रत्युत्तर करावा लागेल गोलंदाजीतून. निर्धाव चेंडूची सांगता करावी. शांतमय ठेवलं. निर्धाव चेंडूची सांगता होते. शैलेश गायकर यासारख्या बलाढ्य फलंदाजाला मात्र स्तब्ध ठेवलं आपल्या गोलंदाजीतून. अनुभव मात्र पणाला लावतायत ते जितू महागावकर. स्ट्राईक एंडला फलंदाजी आलेला स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो शैलेश गायकर ज्याने फणसवाडी प्रीमियर लीग गाजवली. ज्याला मालिकावीरची पदवी किताब मिळाला होता त्याने मात्र तो बहाल केला तो एक त्यांच्याच खेळाडूला. हीच मात्र मित्रांनो खेळाडूवृत्ती असावी लागते आपल्यामध्ये. आपल्याला मिळालेला किताब दुसऱ्याला देणं आणि त्याचं मनोबल वाढवणं हा कारनामा केला होता तो शैलेश गायकर याने. जितू महागावकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. घुमेश्वर एक स्टेपआउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. सुवर्ण संधी घेतात काय झेलची पण नाही. अगदी एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात आणि 2च धावेचा कदाचित 2 धावा परिपूर्ण. थोडस क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. एकेरीचं दुहेरी आणि दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 3 धावे बरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय तो फणसवाडी या संघाचं आणि धाव संख्या मात्र होते ती 19. जितू मागावकर यांना निर्धाव चेंडू टाकावा लागतील सामन्यामध्ये पुनर्गम करायचा असेल तर कारण फलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल आहे आणि तो अनुभव तुमच्याकडे आहे. तो अनुभव मात्र पणाला लावा लागेल कारण म्हटलं जातं ना मेरे को हार नाही है मंजूर मेरे को जीतना है जरूर. ही संकल्पना आपल्या डोक्यामध्ये ठेवून आपल्याला निर्धाव चेंडू टाकाव्या लागतील आणि तो आत्मविश्वास आपल्याकडे आहे. तो मात्र आत्मविश्वास कुठल्याही गोष्टीचं कमी करून चालणार नाही. अनेक स्पर्धेमध्ये तुम्ही अचूक वेळा गोलंदाजी केलेली आहे. तो अनुभव मात्र पणाला लावा लागेल तो जितू मागावकर यांना. स्ट्राईकला फलंदाजी करतोय तो सुशांत. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करत नाही. 1च धावेवरती समाधान मानतात. स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 20. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते फणसवाडी संघाची बिनबाद 20 नो लॉस 20 फणसवाडी या संघ. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते अगदी 6 चेंडू आणि 9 धावा. आज मला वाटतं या मैदानामध्ये 9 आकडा काहीतरी कारनामा करणार आहे. तिसऱ्या स्पर्धेमध्ये देखील 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. 9 धावा म्हटल्यानंतर ISPL मध्ये ज्याला 27 लाखाची बोली लागली गेली त्या करण अंबालाचा दर्शी क्रमांक आहे. तेवढी धाव संख्या मात्र फणसवाडी या संघाला हवी आहे. ती म्हणजे 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. आता मात्र तेवढी धाव संख्यामध्ये करतायत काय कारण आता बंधू पहिल्या सामन्यामध्ये देखील डिपेंड करून दिल्या नाही गोलंदाजाने. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील तेवढे धावा करून दिला नाही गोलंदाजाने म्हणजे वर्चस्व गाजवलं त्या गोलंदाजाने. आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी विश्वासाने गोलंदाजी दिली जाते. कर्णधार विश्वास कोणावरती दाखवत आहे कुठल्या गोलंदाजाला आणलं जात आहे गोलंदाजीसाठी. गोलंदाजीचा विश्वास दाखवला जात आहे तो कल्पेशवरती. स्ट्राईक एंडला आलेली जोडी सलामीवीर मैदानामध्ये दाखल आहे म्हणजे पाया आपला मजबूत आहे फणसवाडी या संघाचा. का सलामीवीर म्हटलं जातं घर ज्या पद्धतीने बांधतो त्याप्रमाणे पाया मजबूत असावा लागतो. पाया जर मजबूत असेल घर किती उंच असू द्या त्याचप्रमाणे मात्र सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल आहे.
लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी उंची जास्त लांबी कमी, काय होतंय मैदानामध्ये समीकरण झेल घेण्याचा प्रयत्न आहे. 3 तिगाडा थोडासा काम बिगाडा झालंय, पण त्याचा फायदा मात्र झालाय तो फणसवाडी या संघाला. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि थोडंसं समीकरण सोपं आणून ठेवतायत, कारण आता 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. पाहूया कोण कोणाला देतोय साथ. चालू आहे काय? नक्कीच अगदी 7 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. प्रत्येक सामना हृदयाची धडकन वाढवणारे अगदी सामने होत आहेत. आकाश बाटे साहेब, स्पर्धा जेव्हा आपण डिक्लेअर केली तेव्हाच लोकांची धडकन वाढली होती, त्याचप्रमाणे मात्र प्रत्येक सामना लोकांची धडकन वाढवणारे सामने होत आहेत. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. अचूक मात्र फलंदाजी करावी लागेल ती सुशांतला, अचूक गोलंदाजी करावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, जात आहे मारायची बार, येतोय बिग 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 षटकार डीजे. कुठेतरी कारनामा होऊ शकतो आणि ती काबिलियत कदाचित करावी लागेल ती कल्पेशला. मापकाचा टार्गेट होता 29 धावा बाधेपर्यंत चेस झाल्या नाही दोन्ही सामन्यामध्ये, पण या सामन्यामध्ये चेसिंग करण्याचा प्रयत्न केला, यशस्वीरित्या होत आहेत काय तो म्हणजे फणसवाडी हा संघ. मला वाटतं काल सुशांतला खास या मैदानामध्ये देखील आणलं होतं प्रॅक्टिससाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत, पंच मात्र आमच्याकडे वळत आहेत आणि अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये मिळते आणि